नमस्कार मंडळी, तुहेरी माझा मित्वाचा आजचा फ्रेश असा रिव्ह्यू तुम्ही माझ्या आवाजामध्ये ऐकत आहात. सुरुवातीला आपण पाहतोय कालचं सीन थोडंसं दाखवलेलं आहे. अंजली अर्णवला सांगत असते की ईश्वरीने कसा त्यांचा जीव वाचवला ते. आता अंजली सांगत असते की गाडी ब्रेक फेल झाली आणि गाडी कंट्रोलमध्ये नाही राहिली ड्रायव्हरच्या आणि मग आमचा ॲक्सिडेंट झाला. ईश्वरीने स्वतःचं सीट बेल्ट काढला आणि माझ्या मांडीवरती आडवी झाली ईश्वरी, जेणेकरून मला आणि बाळाला जास्त काही होऊ नये किंवा मार लागू नये म्हणून. पण गाडी आदळल्यावर सगळा मार ईश्वरीलाच लागला, मला आणि माझ्या बाळाला काही झालं नाही असं सांगत आता असं अंजली खूपच रडत असते. आता हे सगळं ऐकून आता आजी म्हणतात की खरं तर ईश्वरीचं करावं तेवढं कौतुक कमीच आहे. एवढं सगळं लागलं असताना स्वतः गाडी चालवत तुला इथे घेऊन आली. आता अर्णव म्हणत होता मी सुद्धा ना स्पेशल रूममध्ये ठेवलंय, मी डॉक्टरांची स्पेशल परमिशन काढून तुमच्या दोघींची भेट घडवून आणतो असं आता माम अंजलीला सांगतात आणि अंजलीला सगळेजण धीर देत असतात. अंजली खूपच रडत असते. आता आपण पुढचा सीन पाहतोय की इकडे नम्रता आता ईश्वरी यावरती नम्रता गप्पच बसते आणि रडायला लागते. आता आकाश सुद्धा तिथे असतो, या दोघींचं बोलणं सगळं ऐकत असतो. आता नम्रता रडतच म्हणते की आलेच मी म्हणून इमोशनल होऊन बाहेर जाते. ईश्वरी ताई अगं ताई म्हणत असते पण नम्रता काही थांबत नाही. आता आकाश म्हणतो की ईश्वरी मी बघतो नम्रताला काय झालं ते, म्हणून आता आकाश सुद्धा तिच्या पाठोपाठ बाहेर निघून जातो. नम्रता आता ईश्वरीच्या रूमच्या बाहेर येते आणि बाहेर येऊन रडत असते. आता तिच्या पाठोपाठ आकाश सुद्धा येतो आणि म्हणतो नम्रता पाठीमागून येतात आणि या दोघांचं बोलणं ऐकतात. आता आकाश म्हणतो डॉक्टरांशी बोलणं झालं ना, डॉक्टर म्हणाले काही काळजी करण्यासारखं नाही, डोंट वरी. आता असं म्हणल्यानंतर नम्रता एकदम आकाशच्या जवळ येते आणि हा सगळा सीन वल्लरी पाठीमागून बघते आणि वल्लरी एवढी संतापते. आता म्हणत असते की अरे देवा, मिठ्या मारायला लागली ही मुलगी आता आकाशला, म्हणजे आता माझा संशय खरा ठरला. बहिणी पाठोपाठ या भिकारड्या मुलीला सुद्धा आता या आमच्या बंगल्यात राहायची वेध लागलेत का काय या मुलीला, पण तुझा पत्ता कसा कट करायचा ना ते मला चांगलंच माहिती आहे असं आता वल्लरी म्हणत असते आणि या दोघांकडे बघून चांगलीच खुन्नस देत असते. आणि आता आपण पाहतोय पुढे बघा पुढे आता वल्लरी तर खूपच मोठा ड्रामा करते. आता वल्लरी हॉस्पिटलमधूनच फोन लावते आणि म्हणते की मुली इज दॅट असं वल्लरी म्हणत असते. आता ही वल्लरी तिथून निघून जाते आणि आपण आता पाहतोय की आकाश आणि नम्रता दोघं एकमेकांशी बोलत असतात. यानंतर पुढचा सीन आपण पाहतोय की अर्णवला आता अंजलीकडून सगळ्या गोष्टी कळाल्यामुळे त्याला थोडीशी त्याच्या चुकीची जाणीव झालेली असती, पण थोडीशी जास्त नाही. आता आपण पाहतोय की अर्णव अंजलीच्या रूममध्ये येतो आणि त्याला सगळ्या आठवणी आठवत असतात की त्या डॉक्टर मॅडम म्हणाले असतात की थँक्स मला म्हणू नका, ज्या माणसाने त्यांना वेळेवर इथं पोचवलं ना त्यांना थँक्स म्हणा, नाहीतर 1 मिनिट जरी उशीर झाला असता ना तर खूप काही वेगळं झालं असतं. आणि अंजली म्हणालेली असते की ईश्वरीने स्वतःचा सीट बेल्ट काढला आणि माझ्या मांडीवरची आडवी पडली, जेणेकरून मला आणि बाळाला काही होऊ नये. आता अंजलीकडून हे सगळं ऐकल्यानंतर अर्णवला हे सगळं कुठे खरं वाटलं असतं, खरं वाटलेलं होतं, नाहीतर तो ईश्वरीवरती आरोपच करत होता. आता इतक्यातच ईश्वरीला खोकला लागतो आणि ईश्वरी डोळे उघडते तर तिला दिसते की अर्णव तिथे आहे, म्हणून ती सर म्हणून उठायला लागते. अर्णव म्हणतो की रिलॅक्स शांत हो, मी आहे इथं शांत हो म्हणून. आणि आपण पाहतोय की आणि ईश्वरीकडे बघत असतो आणि ईश्वरीकडे बघत बघत तिला म्हणतो की ताईने मला सांगितलं सगळं की ॲक्सिडेंट कसा झाला काय झालं ते. आणि पुढे म्हणतो की आणि तू ताईला इथपर्यंत तू कशी घेऊन आलीस हे सुद्धा सगळं मला अंजली ताईने सांगितलं. आता हे अर्णव असं बोलत असताना ईश्वरी फक्त त्याच्याकडे पाहत असते. आता पुढे अर्णव ईश्वरीला म्हणतो भीती नाही वाटली तुला, तर ईश्वरी म्हणते हो वाटली ना, पण एक गोष्ट तुला खरंच सांगू का. अर्णव म्हणतो हो खरंच सांग, मला खोटाडेपणा नाही आवडत. त्यावरती ईश्वरी म्हणते की सर मी जेव्हा गाडी चालवत होते ना की त्यावेळेस मला असं वाटत होतं की तुम्ही असं म्हणून पॉज घेत बोलत असते असं म्हणते की तुम्ही माझ्यासोबतच आहेत म्हणून, आणि भीती वाटली की मी ना तुमचा चेहरा डोळ्यासमोर आणायचे आणि मग मला ठीक वाटायचं असं ईश्वरी बोलत असते. आणि म्हणते की तुमचा चेहरा आठवूनच मी पुढे जात होते. आता अर्णव फक्त तिच्याकडे बघत असतो, जास्त काही अर्णव बोलतच नाही. आता अर्णव म्हणतो तुला एक गोष्ट सांगू का, कारण तू फक्त माझ्या ताईचा नाही तर माझाही जीव वाचवलायस, कारण माझ्या ताईला जर का काही झालं असतं ना तर मीही नसतो जगू शकलो. त्यावरती आता ईश्वरी म्हणते आणि मला काही झालं असतं तर असं म्हटल्यानंतर अर्णव काहीच बोलत नाही. या दोघांमध्ये कमालीची शांतता दाखवली. अर्णव एक शब्दही बोलत नाही, फक्त दोघं एकमेकाकडे पाहत असतात, कारण अर्णव काही उत्तरच देत नाही. ईश्वरीला अपेक्षा असते अर्णव काहीतरी बोलेल, पण अर्णव काही बोलत नाही. ईश्वरी पुन्हा एकदा अर्णवला म्हणते सर बोला ना, तरी अर्णव काहीच बोलत नाही. प्रेक्षकांना तुम्हाला जर का मी दिलेला रिव्ह्यू आवडत असेल तर प्लीज माझ्या चॅनल. आपण पाहतोय की पुढे आता तिथे एक नर्स येते आणि ती नर्स म्हणते की मॅम हे तुमचे दागिने काल एक्सरे काढत असताना सगळे हे काढून ठेवलेले होते. आणि पुढे ती नर्स म्हणते की मॅम त्यात मंगळसूत्र
आहे तर ते प्लीज घाला, नाही काय ना की सवाष्णबाईचा गळा असा रिकामा बरा दिसत नाही असं म्हणून ती नर्स आता तिथून निघून जाते आणि सगळे दागिने अर्णवच्या हातामध्ये दिलेले असतात. आता ईश्वरी त्या अर्णवच्या हातातून मंगळसूत्र घेण्याचा प्रयत्न करते गळ्यात घालायला, पण तिचा हात खूप दुखतो. तिला तिच्या हाताने ना ते दागिने घेताच येत नाही. अर्णव म्हणतो की ओके थांब, मी घालतो हं तुला म्हणून. आता अर्णव ते मंगळसूत्र घेतो आणि ईश्वरीच्या समोर धरलेलं असतं. आणि आता यावेळेस अर्णवला आठवत असतं, तो म्हणलेला असतो की पोलिसांनी तुला जर का इथे या अवस्थेत बघितलं ना तर तुझी बदनामी होईल. ज्यावेळेस मंगळसूत्र घालणार असतो ना पहिल्यांदा, त्यावेळेचा हा सीन दाखवलेला आहे. अर्णव म्हणत असतो पोलिसांनी जर का तुला माझ्यासोबत इथे बघितलं ना तर, आणि पुढे म्हणतो की हा एकमेव मार्ग आहे मिस इंदोर तुला प्रोटेक्ट करण्यासाठी, असं ईश्वरी म्हणत असते अर्णवला. आणि असं म्हणून अर्णवने तिच्या गळ्यामध्ये पहिल्यांदा मंगळसूत्र घातलेलं असतं. हे दोघंजण पहिल्यांदा जेव्हा लाजवर सापडलेला असतात ना त्यावेळेस. तर हा सगळा जो सीन आहे तर तो आता अर्णवला आठवतो, त्याचबरोबर ईश्वरीला सुद्धा आठवतच असतो. आणि आता अर्णव हे सगळं आठवून ते मंगळसूत्र तिच्यासमोर बराच वेळ धरून ठेवलेलं दाखवले आणि त्याला आठवलेलं हे ते हा सीन खूपच मोठा आहे. तुम्ही टी व्हीवरती नक्की पहा आजचा भाग. आपण पाहतोय की आता ईश्वरी अर्णवकडे पाहत असते की हा काय विचार करतोय म्हणून. अर्णवने फक्त मंगळसूत्र असं बराच वेळ असं पकडून ठेवलेलं असते तिच्यासमोर, तिला तो घालतच नसतोय, नुसतं धरून तो काहीतरी विचार करत असतो. आता अर्णव म्हणतो सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा तुझ्या गळ्यामध्ये मी मंगळसूत्र घातलं होतं ना त्यावेळेस तुझी इच्छा नव्हती, आणि आता जेव्हा मी मंगळसूत्र घालताना माझी हिंमतच होत नाहीये, असं अर्णव ईश्वरीला म्हणत असतो. आता ईश्वरीला हे ऐकून असं वाटतं की आता याला काय बोलू आणि काय नाही. आता बघा पुढे ईश्वरी त्याला म्हणते की सर पहिल्यांदा मंगळसूत्र घातलं ना तुम्ही, ती माझी सुटका व्हावी म्हणून, मी कशातही अडकू नये म्हणून, पण आता मला या बंधनात अडकायचं आहे सर, असं अर्णवकडे बघून ईश्वरी म्हणत असते. आणि आता पाठीमागे काही मंत्र वगैरे दाखवलेले आहेत आपल्याला आणि म्हणते की मला कायमचं अडकायचं आहे या बंधनात म्हणून. आता अर्णव ईश्वरीला ते मंगळसूत्र घालतो. आता अर्णवने ईश्वरीच्या गळ्यात मंगळसूत्र घातल्यानंतर अर्णव म्हणतो की माझ्या आईला जोपर्यंत न्याय मिळत नाही ना तोपर्यंत हे मंगळसूत्र माझ्यासाठी फक्त एक काळ्या मण्याचा धागा आहे, हे पवित्र बंधन वगैरे काही नाही आहे, असं अर्णव ईश्वरीकडे बघून म्हणतो. आणि आता लगेचच म्हणतो की मी आहे बाहेर असं म्हणून आता तिथून निघून जातो. आणि ईश्वरी एकटीच राहते तिथं. आता ईश्वरीला वाटतं की याला आता कसं आणि काय समजावं ते, आणि म्हणते की बंधन आहे सर, आणि म्हणत असते की मनाचं मनाशी असलेलं हे बंधन आहे सर, असं म्हणत असते ईश्वरी. आता आपण पाहतोय की पुढचा सीन. अंजली म्हणत असते आजी यांना कळवलं का ॲक्सिडेंट झाल्याचं. आजी म्हणतात हो अविनाशने केला होता फोन. मामा म्हणतात हो मी जावई बापूंना ट्राय करतोय फोन, पण त्यांचा फोन लागतच नाही, पण सेफर साईडनी मी त्यांना मेसेज करून ठेवलाय पण हे बघ अजून डिलिव्हरच झालेलं नाही आहे मेसेज. आता असं म्हटल्यानंतर अंजलीला थोडं टेन्शन येतं. अर्णव म्हणतो ताई काळजी करू नकोस ग, जिजू बिझी असतील ना ॲज युज्युअल, सो डोंट वरी, ते करतील तुला फोन. अंजली म्हणते पण तुम्ही त्यांना फोन करत राहा. मामा म्हणतात अगं हो मी सतत ट्राय करतोय. आता अर्णव म्हणतो बाय द वे आजी डॉक्टर म्हणत होते की दोघींनाही सकाळपर्यंत डिस्चार्ज देतो म्हणून. आता आजी म्हणतात की वा बरं झालं. आता वल्लरी सुद्धा म्हणते मस्त. मामा म्हणतात अरे वा गुड न्यूज, आता जास्त विचार करू नकोस, आराम कर. आणि अंजलीला पुढे म्हणतात की उद्या तू घरी आल्यानंतर सगळ्यांसाठी मी इंदोरी पोहे करणार आहे. आता मामा असं म्हणलेले ऐकल्यानंतर वल्लरी बघा लगी डोक्यालाच हात लावते आणि म्हणते अरे देवा, म्हणजे आई आपल्या सगळ्यांनाच 2 दिवस हॉस्पिटलमध्ये राहावं लागेल. मामा म्हणतात बर मग, आणि मग मामांच्या लक्षातच येत नाही वल्लरी काय बोलले ते. आणि वल्लरी म्हणते काय चला असं म्हणून. आता आजी म्हणतात बरं अंजली आम्ही निघू का ग आता सगळेजण जातात तिथे फक्त अर्णवच उरतो. मामा आजी आणि वल्लरी तिघेही गेलेत बापरे या पेशंटला एकट्याला सोडून इथे. आता अर्णव एकटाच राहतो तिथे. आणि आता अर्णव अंजलीचा हातात घेऊन घेत असतो. इतक्यातच अंजली म्हणते की करून ओरडते आणि म्हणते की मला दुखतंय. आणि अर्णव म्हणतो ताई तुझा हात खरंच दुखतोय का ग. तर अंजली म्हणते अरे चिंटू ठीक आहे रे, मी नको काळजी करूस. आता आपण पाहतोय दुसऱ्या दिवशीची सकाळ झालेली असते आणि या दोघींना सुद्धा हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळालेला असतो. आता गाडीतून उतरल्यानंतर आकाश अंजलीला घेऊन घरामध्ये जातो आणि अर्णव ईश्वरीला पकडून ईश्वरीचा हात धरून घरामध्ये नेत असतो. आता आकाश आणि अंजली पुढे गेलेले असतात. आता एका जागी ईश्वरी अचानकच थांबते आणि अर्णवचा हात पण थांबवते आणि पाठीमागे वळून बघते तर तिला तिथे एक रुमाल दिसतो, त्याच्यावरती आर लिहिलेलं असतं. अर्णव म्हणत असतो काय ग काय झालं म्हणून. ईश्वरी म्हणते की सर, आणि तो रुमाल जो आहे ना तो
कुंडीच्या जवळ असतो तो एक रुमाल, तर तो रुमाल घ्यायला जाते. अर्णव म्हणतो की मी सिंदूर काय करतेस, तर ईश्वरी तो रुमाल हातामध्ये घेते आणि रुमाल हातामध्ये घेतल्यानंतर तिच्या स्पष्ट लक्षात येते की याच्यावरती आर लिहिलंय आणि म्हणते की सर हा रुमाल बघा ना. अर्णव म्हणतो त्यात काय बघायचंय, रुमाल येतो. तर ईश्वरी म्हणते नाही, या रुमालावरती आर काढलंय. मागच्या आठवड्यामध्ये मी अंजलीताईंना या रुमालावरतीच भरतकाम करताना बघितलं होतं. आता अर्णवला काही कळतच नाही. त्यावर ईश्वरी म्हणते की त्या म्हणाल्या होत्या की मी यावरती राकेशचा आर काढते इनिशियली या रुमालावरती, म्हणजे हा राकेशचा रुमाल आहे. आता ईश्वरीच्या हे लक्षात येतं. अर्णव म्हणतो व्हॉट. आता अर्णवच्या थोड्या थोड्या गोष्टी लक्षात यायला लागलेल्या आहेत. आता अर्णव सुद्धा तो रुमाल बघतो आणि आता स्वतःच्या हातामध्ये घेतो आणि तो बघतो तर खरंच त्याच्यावरती आर लिहिलेलं असतं. आता अर्णव म्हणतो की आर म्हणजे हा राकेशचा रुमाल आहे आणि आजूबाजूला बघतो आणि पुढे म्हणतो की हा एक मिनिट, काल मी गाडी इथेच पार्क केलेली होती म्हणजे, आणि त्याचा रुमाल इथे म्हणजे नक्कीच गाडीचे ब्रेक फेल केलेले असते ते राजेशने. ही गोष्ट अर्णवच्या आणि ईश्वरीच्या दोघांच्या अचानक लक्षात येते की इथेच गाडी पार्क केलेली होती, इथेच राकेशचा रुमालही सापडला आणि इथेच गाडीचे याने ब्रेकसुद्धा फेल केलेले असतील. आता हा सगळा प्रकार आता अर्णवच्या लक्षात येतो. आता अर्णव म्हणतो की एनिवे थांब, चल घरामध्ये हळू, असं म्हणून आता अर्णव तो रुमाल तर घेतोच आणि त्याचबरोबर ईश्वरीला सुद्धा घरात घेऊन जातो. आता आपण घरात आल्यानंतरचा सीन पाहतोय. अंजली विचारत असते की मामा राजेश कुठे आहे, तू तर म्हणाले होतीस ना की घरी येईपर्यंत ते पोचतील म्हणून. आता मामा म्हणतात अगं त्यांनी तर तुलाच फोन केला होता ना, तुला माहिती असेल. आता याच्यावरती आकाश म्हणतो की दिये जेजू नेहमी जात असत ना गं त्यांच्या कामासाठी. आजी म्हणतात हो ना, नेहमीच तर आहे हे, तू काळजी करू नकोस ग. अंजली म्हणते काळजी कशी करू नकोस ग आजी. मामा तू सांग बरं, तू म्हणाला होतास ना की तू यांना मेसेज केला होता म्हणून, मग एरवी जर का त्यांना कळालं असतं तर ते धावत परत आले कसे नाही येत ग, लगेच आले असते ते. अर्णव म्हणतो ताई जिजू पहाटेच निघालेत, पोचतील ते 1-2 तास इकडे तिकडे होतील, ट्रॅफिकमध्ये अडकलेत ना. अंजली म्हणते तू मग मला सांगितलं का नाही चिंटू, तू आता त्यांना फोन कर बरं, माझा फोन नेमका गाडीत पडलाय कुठेतरी, तू फोन लाव बरं. आता त्यावरती आता मामा लगेच विषय बदलायला म्हणतात ईश्वरी अगं तू पाणी घे ना म्हणून. तर ईश्वरी पाणी घेते. आता काही केले अंजली शांत होत नसते. आजी म्हणतात अंजली तू जरा शांतपणे ऐकून घेशील का, जावई बापूंना फोन लागत नाहीये. अंजली म्हणते की काय हो ग, नाही लागत आहे त्यांना फोन. आता असं म्हणल्यानंतर अंजली लागते घाबरायला. मामा म्हणतात अगं अंजली हे काय त्यांच्याच बाबतीत पहिल्यांदा घडतंय का सांग बरं, अगोदरही बऱ्याच वेळा असं घडलेलं आहे, येतील ते, तू अजिबात काळजी करू नकोस, मामा असं सांगत असतात. अंजली म्हणते नाही हे काहीतरी वेगळं आहे चिंटू, आपण पोलिसात कंप्लेंट करूया का. तर यावरती अर्णव म्हणतो हो ताई पोलीस कंप्लेंट केली, तुझी डिस्चार्ज व्हायच्या अगोदर मामा गेला होता कंप्लेंट करायला, सो डोंट वरी जिजू येतील. आता अंजली म्हणते की मला आतून बरं नाही वाटत आहे, हे सगळं काहीतरी वेगळंच आहे, बघा ना कसं चाललंय ते, आधी ब्रेक फेल झाले, मग आमचा ॲक्सिडेंट झाला आणि आता हे अचानक गायब झालेत, हे असं नाही होऊ शकत, हे सगळं काय चाललंय, असं अंजली आता गोंधळ करायला लागते. आजी म्हणतात अंजू उगीच वाईट विचार करू नकोस ग बाळा. आणि पुढे म्हणतात की कसं असतं ना की मन चिंते ते वैरीनं चिंते असं म्हणतात ना, ते अगदी बरोबरच आहे ग. आजी खूप शांतपणे असं आता समजावून सांगत असतात अंजलीला आणि म्हणतात अगं येतील जावई बापू, आपण आणखीन थोडा वेळ वाट बघूयात. आता असं म्हणल्यानंतर अर्णवला पण काळजी वाटते. आता आजी म्हणतात चिंटू तू काय बघत बसलाय, जा ना ईश्वरीला घेऊन वरती जा. आता असं म्हणल्यानंतर आता अर्णव म्हणतो की हो, आणि अंजलीला म्हणतात की अंजू चल आपण रूममध्ये जाऊयात. आणि म्हणतात आकाश जरा मदतीला ये बरं. मामा म्हणतात हे बघ अंजली मी जावई बापूंना फोन करून बघतो आलोच म्हणून. आता हॉलमधून मामाही निघून जातात आणि अंजली आकाश आणि आजी तिघंजण अंजलीच्या रूममध्ये जातात. आता हॉलमध्ये फक्त अर्णव असतो आणि ईश्वरीला धरून तो रूममध्ये तिच्या न्यायला लागलेला असतो. आता अर्णव ईश्वरीला उठवतो आणि जिन्यापर्यंत जातो. आता ईश्वरीचा एक हात आणि एक पाय खूपच दुखत असतो. आता आपण पाहतो ईश्वरीवरती चढत असताना पहिला पाय उचलते की एकदम तिच्या पायाला जोरात कळी येते. ईश्वरी ओरडते आई ग म्हणून. अर्णव म्हणतो काय होतंय, तर ईश्वरी म्हणते सर खूप पायाला कळी येते म्हणून पुन्हा एकदा प्रयत्न करते. अर्णव म्हणत असतो सांभाळून ट्राय कर, पण ईश्वरीचा काही केल्या पाय हे उचलतच नसतो की पुन्हा जिन्याच्या पायऱ्या चढण्यासाठी, आणि तिचा एक हात पण दुखत असतो. आता ईश्वरी खूप ट्राय करते पण तिला काही जमतच नाही. आणि हा सगळा सीन बराच वेळ दाखवलेला आहे. आजच्या संपूर्ण भागामध्ये डायलॉग जरा कमी आणि म्युझिक आणि इतर ज्या
गोष्टी आहेत तर त्याच जास्त दाखवलेल्या आहेत. आता आपण पाहतो की अर्णवला दिसते की ईश्वरी प्रयत्न करते पण तिला काही वरती चढताच येत नाही म्हणून. आता अर्णव म्हणतो की 1 मिनिट म्हणून तिला सांगतो की सरक पलीकडे. आणि आपण पाहतो की आता अर्णव डायरेक्ट तिला असा उचलूनच घेतो आणि आता तिला वरती तिच्या रूममध्ये घेऊन जातो, कारण तिला अजिबातच चालायला येत नसतं ना म्हणून. आपण पाहतोय की इथपर्यंतच आजचा तोयरे माझा मित्वाचा भाग होता. आता उद्याच्या भागामध्ये आपण पाहतो की अजिबात ईश्वरीच्या अंगात त्राण नसतात म्हणून अर्णव तिला स्वतःच्या हाताने तिला खायला घालत असतो आणि म्हणत असतो की हात दुखतो ना तुझा म्हणून मी भरवतोय. आता एक एक घास खात असताना ईश्वरीची केस जी आहे तर ते उडत असतात, तर ते अर्णव एका हाताने सावरत असतो केस. आता ईश्वरी त्याचा हात पकडते आणि म्हणते की सर थँक्यू. तर अर्णव म्हणतो तुझं काहीतरी गैरसमज होतोय, मी रस्त्यावरच्या माणसाला सुद्धा लागलं असतं ना तर अशीच हेल्प केली असती. तर आता ईश्वरी म्हणते रस्त्यावरच्या एखाद्या मुलीला सुद्धा तुम्ही कुणी असं घास भरवतं का आणि तिची केसही नीट करतं का, तुम्ही केलं असतं का ते, असं ईश्वरी विचारत असते. आणि नंतर राजेश घरामध्ये आलेला असतो. आता अर्णव त्याला त्याचा रुमाल दाखवतो आणि म्हणतो हे काय, तर राजेश म्हणतो हे काय, अर्णव म्हणतो हे बघ आर फॉर राजेश, हा तुझा रुमाल. आणि आता राजेशला कळलेलं आहे की त्याने गाडीची ब्रेक फेल केली आहे, त्यावेळेस तिथं त्याचा रुमाल पडला होता आणि तो अर्णवला सापडला. उद्याचा भाग खरंच खूप इंटरेस्टिंग होणार आहे, तर त्यासाठी पाहत राहा माझ्यावरती सिरियल आणि हो चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या भागात, तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.